श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। स्वामी कृपया आजचा प्रवचन विषय आहे जय गिरनारी। गिरनार ही दत्तगुरूंची तपोभूमी आहे। 10,000 वर्षे इथे दत्तगुरू तपस्यारत होते। आपणही दत्तगुरूंच्याच कृपेने गिरनार चढत असतो, म्हणजेच तपस्याच करणार असतो। 10,000 पायऱ्या चढून जाणे हेही एक तपस्या आहे। आपल्याला साधे 3-4 मजले चढायचे म्हटले तर अंगावर काटा येतो। इथे तर थोड्या नाहीत तर 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत। कसे शक्य होईल असेच वाटत असेल ना सर्वांना? वाटते तितके सोपे नाहीच, पण तसे सोपेही आहे। कधी तर आपण जेव्हा पहिल्या पायरीवर डोके ठेवतो तेव्हा डोके तिथेच ठेवायचे, म्हणजे आपले दुर्गुण, विकार, मीपणा हे सगळे तिथेच ठेवायचे आणि मुखात दत्तगुरूंचे नाम घ्यायला सुरुवात करायची। दत्तगुरू आपल्या माध्यमातून गिरनार चढतात, त्यामुळे 10,000 पायऱ्या चढताना बरेच संचित जळले जाते। प्रत्येक पायरीगणिक आपण शुद्ध होत होत शेवटी गुरुचरणाजवळ जेव्हा पोहोचतो तेव्हा तिथे काही मागायचे, बोलायचे भान राहत नाही। अनिमिष नेत्राने आपण एकटक फक्त चरण दर्शन घेण्यात मग्न होतो। थोडक्यात निर्विकल्प समाधी अवस्थेत जातो। बस याचसाठी केला होता अट्टाहास। वर चढताना दत्तगुरू आपल्या माध्यमातून चढ असतात, पण उतरताना आपण उतरत असतो। मायेच्या बाजारात आपण परत येत असतो, त्यामुळे खाली उतरताना त्रास व्हायला सुरुवात होते। शेवटच्या काही पायऱ्या तर सगळे पूर्वज आठवतात, कधी पायऱ्या संपतात असे होते। पण जय गिरनारी हा मंत्र जवळ केलात तर खाली सुद्धा कधी आलात ते कळणार नाही। थोडक्यात काय तर चढताना व उतरताना दोन्ही वेळेस जय गिरनारी उच्चारणे चालू ठेवणे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गिरनारी। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।